आजची गोष्ट आहे शापित अहिल्या उद्धाराची। अहिल्या ही ब्रह्मदेवाची मानसकन्या, अतिशय रूपवान आणि गुणवान स्त्री। स्वर्गातील अप्सरांचं सौंदर्य तिच्या समोर फिकं वाटत होतं। देवराज इंद्रालाही तिच्या सौंदर्याने मोहित केलं होतं। तिला मिळवण्यासाठी तो आटापिटा करत होता, परंतु ब्रह्मदेवाने तिचा विवाह गौतम ऋषी सोबत करून दिला। दोघांचाही संसार आनंदात सुरू झाला। अहिल्या आपल्या पतीची निष्ठेने सेवा करीत असे। इकडे इंद्र मात्र तिच्यासाठी व्याकुळ झाला होता। इंद्राला ऋषींचं सामर्थ्य माहीत होतं, त्यांना अवगत असलेल्या शक्तींची कल्पना होती। अहिल्या पूजनीय ऋषी स्त्री आहे हेही माहीत होतं, तरी तो वासनेने अंध झाला होता। त्याने तिला प्राप्त करण्यासाठी कपट करायचं ठरवलं। गौतम ऋषी भल्या पहाटे रोज नदीवर स्नान करून ध्यान करीत असत। हे लक्षात येताच इंद्र मध्यरात्री त्यांच्या आश्रमाजवळ गेला। कोंबड्याचं रूप घेऊन बांग दिली। पहाट झाली असं वाटून ऋषी स्नानासाठी आश्रमाबाहेर निघून गेले। संधी साधून गौतम ऋषींचा वेश धारण करून इंद्र आश्रमात शिरला। अहिल्या क्षणभर गोंधळून गेली। ध्यानासाठी गेलेले पती परत का आले असावेत असा प्रश्न तिला पडला, पण इंद्राने तिला आपल्या मोहजाळ्यात पकडलं। त्याचं मनोरथ पूर्ण झालं होतं। अहिल्यासोबत दुष्कर्म करून निघण्याच्या तयारीत असताना तेथे गौतम ऋषी परत आले। त्यांच्या वेशात पळून जाणाऱ्या इंद्राला त्यांनी पाहिलं आणि काय अनर्थ झाला असेल याची कल्पना त्यांना आली। ते अतिशय क्रोधित झाले। ते कडाडले, कुठे निघाला आहेस निर्लज्ज देवराज? ज्याच्या शोधात तू आलास ते तुझ्या संपूर्ण शरीरावर आच्छादित हो। जे तुला आवश्यक आहे ते तू गमावून बसशील असा भयंकर शाप त्यांनी त्याला दिला। त्या शापाने इंद्राचं तेज संपलं। त्याच्या संपूर्ण शरीरावर छिद्र बनून तेथे स्त्रीयोनी निर्माण झाली आणि तो नपुंसक झाला। संपूर्ण जगात चेष्टेचा विषय झाला। इंद्र त्यानंतर अज्ञातवासात निघून गेला। क्रोधित ऋषी अहिल्याला म्हणाले, तुझा धिक्कार असो। सामर्थ्य असूनही तू असमर्थ ठरलीस। तुझ्या व्यर्थपणामुळे अशी गंभीर चूक केलीस। ज्या सौंदर्याचा तुला अभिमान आहे ते तू गमावून बसशील। फक्त हवेत टिकून राहशील। तू भावनाशून्य खडक बनून राहशील असा शाप तिला दिला। तिने क्षमा मागून दयायाचना केली। तेव्हा ऋषी म्हणाले, श्री विष्णू जेव्हा राम अवतारात इथे येतील तेव्हा त्यांच्या पदस्पर्शाने तू शापमुक्त होशील आणि पावन होशील। अनेक कालानंतर ऋषींनी सांगितल्याप्रमाणे श्रीराम जेव्हा वनवासात गेले तेव्हा गौतम ऋषींच्या आश्रमात येऊन त्यांनी अहिल्याचा उद्धार केला। तिला पुन्हा सुंदर स्वरूप प्राप्त झालं। ती पतीसह आनंदात नांदू लागली। तिकडे इंद्राने ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार शिवाची हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली। शंकरांनी त्याच्या शरीरावरील योनीचे डोळ्यात रूपांतर केले। तेव्हापासून त्याला सहस्रनयन असेही म्हणतात। ही कथा हेच शिकवते की स्त्रीचा नेहमी आदर सन्मान करावा। स्त्री ही आदिशक्ती स्वरूप आहे। नवरात्री ज्या दुर्गा देवीची पूजा करतो ती ही एक स्त्री आहे। कुमारी, ब्रह्मचारिणी अशा विविध रूपात आहे। आपली कुलदेवी आहे हे ध्यानात ठेवावे। स्त्रीची अवहेलना अक्षम्य आहे। देवांचा राजा असूनही स्त्री अपराधासाठी हजारो वर्ष शिक्षा त्याला सोसावी लागली। तिथे इतरांची काय कथा? या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः।